न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। लोकनेते एटी पवार संकुल प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा येथे आमदार नितीन पवार यांनी आज घेतलेल्या पहिल्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला। विविध खात्यांबद्दल आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारी आमदार नितीन पवार यांनी स्वतः जाणून घेत त्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। सकाळी 11 वाजता सुरू झालेला जनता दरबार 2 ते 3 तास सुरू होता। महसूल, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, MSCB, राज्य परिवहन महामंडळ, भूमी अभिलेख, शिक्षण, आरोग्य या खात्यांबाबत नागरिकांच्या सर्वाधिक तक्रारी होत्या। प्रत्येक तक्रारदाराबरोबर आमदार नितीन पवार यांनी स्वतः चर्चा करून प्रश्न जाणून घेतले। या जनता दरबारात आलेल्या तक्रारदारांचे अर्ज वेगवेगळ्या विभागांच्या प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहेत। यानंतर पुढील जनता दरबारात किती तक्रारी सोडवल्या हे समजणार आहे। या उपक्रमाबाबत आमदार नितीन पवार म्हणाले, प्रशासकीय स्तरावर जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही, यामुळे लोकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन ते सुटावेत यासाठी विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली। जनता दरबारात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटतील या आशेने अनेकांनी जनता दरबारात हजेरी लावली आणि आपल्या प्रश्नांचा पाढा मांडला। मात्र शेतकऱ्यांनी, कामगारांसह शेतमजूर, सुशिक्षित, बेरोजगार तरुण असंख्य प्रश्न या जनता दरबारात मांडले। मात्र अनेकांची निराशाच झाली। पश्चिम पट्ट्यातील वाळू माफिया थैमान सुरू असून बीड सारख्या घटना घडू नये अशी दबक्या आवाजात तालुक्यात चर्चा सुरू आहे। उपस्थितांच्या प्रश्नाची उत्तरे देता देता आमदार नितीन पवार यांची चांगलीच दमछाक झाली। मात्र अनेकांना आपल्या प्रश्नांना उत्तरच मिळाले नाहीत, त्यामुळे अनेकांची जनता दरबारात निराशा झाल्याचं चित्र पाहावयास मिळाले। आजचा जो जनता दरबार घेण्यात आला, माननीय मुख्यमंत्री यांनी जे सूचित केले की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यातला हा एक विषय असल्यामुळे आज आम्ही जनता दरबार घेतला। आणि हा जनता दरबार घेण्याचा उद्देश एक हाही असतो की जेणेकरून अधिकारी व जनतेचा संवाद एकत्र साधून तो विषय मार्गी कसा लागेल यासाठी आपण प्रयत्न करत असतो। नाही, असे काही वादग्रस्त अधिकाऱ्यांचा जर विषय असेल तर त्यासाठी निश्चित आम्ही वरिष्ठ स्तरावरून त्यांचं तक्रारीची दखल घेऊन ते आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत। त्यात पश्चिम राज्य वाळू माफी आहे त्यांनी विमान घातले, बीड परिस्थिती अशी उद्भवू नये असं त्या कुठलं पेपर आहे? पेपर मध्ये अशी काही बातमी आहे का? पश्चिम पट्ट्यात थैमान? मला तर अशी काही तक्रार नाही आली। अशी जर काही तक्रार असेल तर निश्चित आमदार साहेबांचे मला तर बरं मला ती बातमी द्या। जर तसं काय असेल तर निश्चितच मी त्याबाबत कारवाई करेन। आता हे काय पश्चिम पट्ट्यातलीच मंडळी आहे, कोणाला असं वाटत नाही की मी वाळू माफियांना मी संरक्षण देत असेल। नाही, ती डंपर ते मला वाटतं बांधकाम विभागाचं साहित्य होतं, त्याला मला वाटतं ते रॉयल्टी भरलेली होती अशी मला समजतं। मग त्याबाबत रस्त्याचंही काम आता बरंचसं तिथं क्लिअर झालंय, त्याच्यापुढे तिथं असं काही ऍक्सिडेंट होणार नाही याबाबत दक्षता पोलीस विभाग व बांधकाम विभाग घेणार। नाही असं काय असेल तर मला अधिकाऱ्यांनी सांगा, निश्चित आपण त्या अशा वाळू माफियांवरती 100% कारवाई करू। हे जे त्यांनी प्रश्न उपस्थित केले MSCB असतील किंवा रस्त्याबाबत, रस्त्यांचं बरेचसे कामं आता पूर्ण होत आली आहेत। महत्वाचे रस्ते जे राज्यमार्ग 21, 22 आणि तिकडचा आपला ग्रामीण 8 या रस्त्यांना तर पूर्वी पावसाळ्यात बरीचशी अडचण होती, ते क्लिअर झाले आहेत। लाईटची थोडी समस्या आहे कारण की आपल्या कळवण 132 ला 122च वीज मिळते, तर ते 8 तासच्या ऐवजी कधी 7 किंवा 6 तास करून सर्वांना लाईट कशी देता येईल याबाबत आपले प्रयत्न चालू आहे। आणि आमचं सोमवारपासून अधिवेशन आहे, माननीय मुख्यमंत्र्यांकडेच हे ऊर्जेचं खातं असल्यामुळे त्यांना मी निवेदन देऊन आपल्याकडे लाईटची कशी सुधारणा होईल यासाठी 100% प्रयत्न करणार। तर असं तर मला आताच कानावर आलंय तुमच्या माध्यमातून, तर मी संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांशी बोलून त्याबाबत कसा मार्ग काढता येईल यासाठी निश्चित प्रयत्न करतो। धनंजय बोरसे, न्यूज इंडिया 27 मराठी, कळवण, नाशिक।